या मराठा राजाने आपल्या अस्मितेचे असे तेजस्वी दर्शन घडवले की त्यामुळे मोगल दरबारच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान थरारून गेलं। स्वतःला स्वाभिमानी आणि शूर समजणाऱ्या दरबारातील मुघल सरदारांचे डोळे या अभूतपूर्व प्रसंगाने दिपून गेले। अखेरीस आग्रा भेटीची परिणती महाराजांच्या नजर कैदेत झाली। दिवसामागे दिवस निघून चालले होते। शेवटी महाराजांनी ही कोंडी फोडण्याचे ठरवले आणि 17 ऑगस्ट 1666 या दिवशी वेषांतर करून महाराज आणि इतर साथीदार बादशाहच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे मनासे ज्याचे अलवार हाती तलवार सिंहाची झेप राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमा साजे सांडला उजेड चौखडे वाजती चौघडे यश कीर्तीचे धर्माचा रक्षण करत पांगली वार्त रत्न धरतीचे शौर्याला वंदन माझे शिवपुत्र शंभुराजे दिल्लीवरून वापिस येताच शिवाजी महाराजांनी विश्वराज्याची किल्ले गमावली होती ते पुन्हा मिळवण्याचा निर्धार आखला आणि त्याच उद्देशाने औरंगजेबाच्या कानावर पडली आणि त्यामुळे तो आणखीनच चवताळला आणि त्याने दरबार बोलावला। अल हकम अल दरबार अल गरम अल शाहीगी हजरत अबू मुजफ्फर मुइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर तशरीफ लाए। हम मुगल हिंदुस्तान फतेह करने का जज्बा रखते हैं। शाही आलम चाहते हैं कि दखनिया सरजमीन को मुगलिया परचम से ढक दे। मरहबा मरहबा। और ये शान फतेह का सहरा उदय भान हम तुम्हारे सर पर बंधा देखना चाहते हैं। मेहरबानी मेहरबानी आलमगीर साहब, जिस तरह उत्तर हिंद का पाया है तख्त दिल्ली, उसी तरह दखन हिंद का पाया रहेगा किले कोंढाना। बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया उदय भान, हम तुम्हें कोंढाने का किले का सरदार बनाते हैं जो हुकुमा का। कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा करो, चाहे सामने कोई भी आए।
उसे मैं जिंदा नहीं छोड़ूंगा। बहुत खूब। जो आका, हुजूर, आपने उदयभान को किलेदार तो बना दिया, मगर है तो वो हिंदू ही ना। खुदा ना करे वहां जाके कहीं वो शिवा के साथ ना हो जाए। कमरुद्दीन खान, वही तो चाल चली है हमने। अब तुम देखो कैसे हिंदू हिंदू को काटेगा। शिवबा, पुढे काय करायचं ठरवलंय? आऊसाहेब, आम्ही विचार करतो आहोत की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी. होय, बसवावीच लागणार. पण इतक्यात कोंडाणा पाहिलात का शिवबा? त्यावरचं ते मुघलांचं निशाण आम्हाला स्वस्थ बसू देत नाहीये. स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आपल्याला घ्यायलाच हवाय शिवबा. होय आऊसाहेब, पुढच्या 1 मासात आम्ही स्वतः झुंज देऊ आणि हो माते, आम्ही स्वतः चढाई करू आणि कोंढाणा किल्ला तुमच्या पायी टाकू. सुभेदार नाही राज, तुमचा तान्या. या सुभेदार. मुजरा आऊसाहेब, मुजरा राज. आम्ही नसताना कंच्या मोहिमेची तयारी चालली म्हणायची. कसं काय येणं केलं सुभेदार? राजा ते रायबाच्या लग्नाचा अवतान द्यायला आले, होय की नाही तानाजीराव? ताना, रायबाचं लग्न आणि सोयरी कुठली धरली म्हणायची? आऊसाहेब, कशापायी? आईसाहेब, आम्ही असताना शिवबा कशा का युद्ध लढायला जाणार? कशाला विषय बदलता तुम्ही? तच राहतील. तुम्ही लग्नाची तयारी करा, काहीही कमी पडता कामा नये. आमच्या नातवाचं लग्न आहे हे ध्यानात ठेवा. कोंडाणा आम्ही शिवबांना घ्यायला सांगितलंय, ते करतील मोहीम फत्ते. तुम्ही घरच्या लग्नाकडे लक्ष द्या. आऊसाहेब, राजा तिकडं मोहिमेत अंगावर वार घेणार आणि आम्ही इकडे लग्नात वरबाप म्हणून मिरू वय नाही. तानाजीराव, अहो या आधी बाजी काका पासलकर, मुरारबाजी, बाजी प्रभू, शिवा काशीद यांच्यासारखे पराक्रमी वीर आम्ही गमावले नाही. आता आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी तुमच्यासारख्या वीरांचे प्राण पणाला लावायचे नाहीये. तानाजीराव, आई भवानी न करो, पण उद्या या मोहिमेत काही बरं वाईट झालं. नको आई, उद्या बरं वाईट करो अंबामाई. तर दुसरे तानाजीकडे शोधायला जायचे आम्ही पुन्हा. स्वराज्याची शपथ घेतली ना, तेव्हाच यो प्राण तुमच्या पायाशी व्हायला होता. अव तुमच्यासारखा मैत्र गावायला बी नशीब लागतं या राज. लहानपणी लढाईचा खेळ खेळता खेळता माझ्यासारख्या शिपायाच्या हातात तलवार आणि मनगटात बळ देऊन कधी या ताण्याचा सुभेदार तानाजी केलात कळलं बी नाही हो. राजा, आज पतूर लई केलं तो तुम्ही सवंगड्यासाठी, पण राजा आज आपल्या मैत्रीची आण आहे तुम्हासनी, नाही म्हणू नका. अहो पण तानाजीराव, रायबाचं लग्न ते काय बी नाही राज. कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. आता आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हर 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 महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.